राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज घेऊन आलो मी तुमच्यासाठी नवीन ट्रॅव्हल व्लॉग आणि आज आलो आहे आम्ही एलिट्स कासलला, बुर्ग एलिट्स कासल. तर हा जो कॅसल आहे हा युरोपचा सगळ्यात मोठा कॅसल समजला जातो. अ फेरी टेल इन स्टोन असं म्हणता येईल. तर ॲक्च्युली हा कासल आयफिल, मॉझल आणि राईन रिव्हरच्या मध्ये सिच्युएटेड आहे 900 वर्षापासून. आणि हा कॅसल आहे वुर्जशाइम या जागेवरती जर्मनीमध्ये. आणि नॉर्मली ओपनिंग टाईम जे आहे याचे मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत असतात, मंडे टू संडे 9-9:30 पुढे. सो आत्ता आम्ही ऑलरेडी पार्क प्लॉट्समध्ये गाडी लावली आमची. बाकीची गँग आमची पुढे गेली आहे. मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊनच जातो आहे. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पार्किंगच्या इथून आपल्याला 800 मीटर जवळपास वॉक करायचं आहे. तर जर कोणी तुमच्याबरोबर लहान मुलं असतील आणि फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी शटल बस पण असते, जी की €2 त्याची चार्ज आहे. €2मध्ये तुम्ही शटल बस करू शकता 1 पर्सनसाठी. सो चला आता जंगलाच्या मधून मस्तपैकी आपण जाऊया. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो आपण आज बघणार काय. म्हणजे सध्या माझ्या मोबाईलमध्ये, बट रिअलमध्ये पण तसंच आहे की नाही जरा वेळातच आपण चेक करू. सो हा आहे आजचा आपला कॅसल आणि त्याचं नाव आहे बुर्ग एलिट्स कॅसल. सो चलो लेट्स गो अँड फाइंड इट आउट की खरंच तसं आहे की नाही. इथे काय लिहिलंय मला ते रिगाल फॉर युरिन बेझुक उन बुर्ग एलिट्स रूल्स आहे. तर रूल्स काय म्हणता, प्लीज रिस्पेक्ट द ट्रान्सक्युलरिटी, लीव ऑल व्हेकल्स अँड बायसिकल ॲट द कार पार्क, ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे, महत्त्वाचं सगळं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ड्रोन अलाउड नाही आहे. आय डोंट नो वाय बट इट इज लाईक इट इज. सो चलो लेट्स गो. हो, कासल कसं आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बिकॉज मला तरी असं वाटतं, म्हणजे म्हणतात सगळे की युरोपचं सगळ्यात भारी कॅसल आहे, वन ऑफ द बेस्ट. लेट्स सी, फाइंड इट आउट कसं आहे. टुवर्ड्स बुर्ग कॅसल. हो, आत्ताच हातात आलेल्या माहितीनुसार मी ॲक्च्युली चेक करत होतो तिकीटची प्राईस किती आहे. तर तिकीटची प्राईस अशी काही मेन्शन केलेली नाही वेबसाईटवरती. आय डोंट नो वाय, बट तिथे गेल्यावरती कळेलच. बट जे मला भेटले त्यांनी मला सांगितलं की जरी तुम्ही इथे आले फॅमिलीबरोबर तर ग्रुप तिकीट तुमचं €34 आहे. अँड सिंगल तिकीट जे आहे तुमचं ते €14 आहे, €14. त्याच्यानंतर जे किड्स आहे, पहिली गोष्ट तर 6 वर्षापर्यंतच्या मुलांना किंवा मुलींना फ्री एंट्री आहे. आणि त्याच्यावरती जे आहे त्यांच्यासाठी आय थिंक €6 आहे. सो तिकीटचा प्राईस मी तुम्हाला सांगितला, जो मला एकाकडनं कळाला. जर थोडीफार इन्फॉर्मेशनमध्ये थोडं 19-20 झाली तर समजून घ्या. बट हा आहे प्राईस रेट. आणि ऑलमोस्ट मी आता बोलता 500 मीटर तरी आलो आहे. अजून 300 मीटर आहे, टोटल 800 मीटर डिस्टन्स होतं. बट लेट्स सी, तोपर्यंत निसर्गाचा आनंद घेत राहा. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्यासोबत जर ॲनिमल्स असतील जसं की डॉग्स, आय मीन पेट्स, सो दे आर नॉट अलाउड इनसाइड द कासल. प्लीज डोंट ब्रिंग देम इन. और तयार राहा, कोणते तुमच्यासोबत आहे आणि त्याला तुम्ही बाहेर ठेवू शकाल. लेट्स सी. मला मागे पुढे कोणीच दिसलं नाही, मागे पण नाही पुढे पण नाही. म्हटलं रस्ता चुकलो का काय. त्याच्यामुळे मी त्या मॅडमला विचारलं, म्हणजे ती ताई होती. ताई म्हणे नाही, आय होप सो हाच रस्ता आहे. तो चल ठेवू restrict direction the restrict castle, yeah, Moses castle. Okay, टाका. तर पपळाच होते बाई. चलो. सो वॉक करत लय मोठा वॉक आहे बाई, पण आय होप ते वर्थ असेल.
आता मी डायरेक्ट कासलपर्यंत गेल्यावरतीच स्टार्ट करतो. चला लेट्स गो. गँग्स ऑफ वासेपूर. अरे काय तुमच्या पुढे आलो मी. मग तुम्ही कुठं होते एवढं वेळ. अरे पण मी ऐकलं मी तुझ्या काय नाही बोलू शकत. पब्लिक व्लॉग आहे, फॅमिली व्लॉग असतं आपले. भाऊ खरंच किती लांब आहे इथून. तुझी खरी 300 मीटर मला वाटलं होतं. 300 टोटल 800 होतं, पण 500 तर झाले असतील ना आता. तू काय स्वतःला बोल्ट समजतो का भाई. पुढे हुसेन बोल्ट. येस, हुसेन बोल्ट. काय रे दमले तुम्ही तर. कोण दमलं. हा आपण पोचलो ना आता. तुलाच व्हिडिओ काढायचा होता म्हणजे 2 मिनिटं थांबून घ्या, मला व्हिडिओ घ्यायचा आहे. हे बघा हे सगळे कमजोर प्लेयर आहे. हे बघा 1 2 3. नहीं तो मैं थकता नहीं लेकिन मैं थक गई हूँ. नाही ना चलो. नाही ना, नाही ना जाम झाली. नाही ना चलो. नाही ना मेरी नाही ना चलो. नाही ना, नाही ना दाखवत नाही, पण नाही ना दमलेली आहे का नाही ना. नहीं मैं उड़ना चाहता हूँ. नहीं ना, नहीं ना चलो. नहीं ना चला. ए यार आपल्याला जायचंय पटकन. चला ठीक है, आता आलोय तर इधर तक आ गए तो अभी देख ही लेंगे. चला म्हणजे मला लावा स्कीमा. तुम्ही जा पुढे म्हणे. हा घेतो. चालतंय. येस. हे बघा मित्रांनो, हे वाईट मुलं आहे माझ्या मागे जे आहे ते. चला आपण जाऊया पुढे. मला वाटत नाही गँग येते. आमची गँग थकली तर आपण जाऊया. आता मी किल्ल्यावर जाणार म्हणजे जाणार. मी कासल बघणार म्हणजे बघणार. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. आठशे मीटर वगैरे नाही आहे. हे जास्त आहे. हे जवळपास 1.5-2 किलोमीटर आहे आणि पद्धतशीर पायी आलोय. पण ठीक आहे, वर्थ आहे की नाही हे समोरच्या व्ह्यूवरनं आपल्याला कळत. ऑलमोस्ट मी पोचलोय. तुम्ही लांबून तर बघितला. आता आपण जवळ जाऊन स्टार्ट करूया परत तुम्हाला दाखवायला. चलो लेट्स गो. तर फायनली अथक परिश्रमानंतर आणि एक सावली तर सापडली मला. बट आपण आलोय मेन एंट्रन्सला आणि जसं गुगलवरती आम्ही तुम्हाला दाखवलं होतं सेम तसंच आहे. फक्त ऊन खूप असल्यामुळे जाम झालं आहे, पण वर्थ वॉचिंग. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता त्याचा फर्स्ट व्ह्यू दाखवतो. पहिले तर मी तुम्हाला मोबाईलमधलं दाखवतो आणि मग तुम्ही मला सांगा की खरंच तसं आहे की नाही. चलो तर आता मोबाईलमधला पहिला व्ह्यू. हे बघा मोबाईलमधला व्ह्यू. And ready. Woo. काय कॅसल बुर्ग इल्सा इथून एंट्री आणि या साईडने वॉक करत करत आम्ही आलो. आता कासलच्या मध्ये जायचं की नाही ते तर सगळे ठरवतील, पण थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला काही व्ह्यूज दाखवतो. आणि खाली इथे नदी फिरते मस्त, तो पण लोक बघा तिथे मस्त शांततेत बसले निवांत. साईडचा एरिया या
म्हणजे हे इथं आपला कॅसल, इथं रिव्हर साईड निवांत लोक बसलेले. काय आली? काय आली? हाय. काय कसं आहे कॅसल? एक नंबर. एवढं चालत आलो पण ते परवडलं का? आवडलं का तुला? आवडलं. मध्ये जायचं का नाही? नाही म्हणजे बाहेरून पाहू ना. का आधी 14 युरो तिकीट आहे. मी विचारलं, सगळं माहिती विचारली मी. 14 युरो तिकीट आहे. जर ग्रुप तिकीट काढलं तर 34 युरो आहे. एक काम करू आपण 5 जण आहे ना, तू एकच तिकीट काढ, तू जा सगळं शूटिंग कर आणि मग आम्हाला. पण तो मला काय बोलला माहिती का, तिथला जो माणूस होता ज्याने मला माहिती नाही, तो बोलला इट्स नॉट वर्थ गोइंग इनसाइड फॉर 14 युरोज. तो स्वतःच म्हटला तो विकणार. स्वतः म्हटला. हा नाही विकणार नाही ते, ज्यांनी आपल्याला माहिती दिली ते. हॅलो, जायचं का मध्ये तुला? बिग फॅन. गाडी कस काय आली म्हणे इथपर्यंत, आपल्याला काबर नाही म्हटलं, कामाला आहे तो इथे. इशे अवघड आहे भाई, खतरनाक. भारी दिसतंय, जोरदार. गरम खूप होत आहे, फक्त तोच एक प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. बाकी कासल विसल तर काय म्हणत होती? काय म्हणत होती सांग ना. आमच्या मॅडमला फोटो काढायचा आहे. नाही रे, एवढं उन्हाचं कुठं. मग तिथे सावलीत जाऊन काढून. नको मला. फुकट आहे, फोटो काढायला पैसे नाही लागत. नाही काढायचे. पण कासल आवडलं का? हो. असंच एक कासल मी तुझ्यासाठी बांधलं आयुष्यात. चालेल. हो म्हणायचं, हो म्हणायला शिकायचं आयुष्यात. त्यावर हो म्हटल्यावर होतं का? मॅनिफेस्ट करायचं. एवढं जंगलात नाही करणार मी, पण असं मोकळ्या याच्यात करू. आपल्या नाशिकला आहे ना, नाशिकला एक कॅसल. मग गरीबाची कुटी आहे आपली. तारांगण. येस. चला कॉलेज. बघ कोण आहे. तर थोडंसं मध्ये जातो आता मी इथून निवांत, मग तुम्हाला मी दाखवतो. मी एकदम ट्रेडिशनल पोज देतोय आणि मी फोटो काढणार आहे. तेव्हा मी तुम्हाला दाखवतोय बघा. जबरदस्त. चला तर आता जाऊया थोडंसं मध्ये, कारण की बाहेर थांबून ऊन जास्त लागतंय. सो आपण जाऊया मध्ये. मी आलो मध्ये जाऊन. तुम्ही येता का? मग आलो, 1 मिनिट. सो मित्रांनो, जसं आपण सांगितलं होतं 14 युरो अडल्ट, 7 युरो लहान मुलांचे, 13 युरो जर तुम्ही ग्रुपमध्ये 20 जणांच्या वरचा ग्रुप असेल तर 13 युरो, आणि फॅमिली कार्ड 34 युरो, ज्याच्यामध्ये 2 अडल्ट, 1 और मोर चिल्ड्रन्स अंडर 18 एज अँड चिल्ड्रन अंडर 6 इयर्स फ्री एंट्री. सो ही आहे इथली इन्फॉर्मेशन. आणि फन हिअर ब्रो, कम युअर तिकीट ऑर्डर. ओके, थँक. सो याच्या पुढे जायला आपल्याला लागणार तिकीट, जे की मी काढत नाही आहे. सो मी तुम्हाला इथूनच फायनल व्ह्यू दाखवतो किल्ल्याचा.
तर ॲक्च्युली आपण ज्या टायमाला आलोय ते टाईमला त्याचा व्ह्यू असा दिसतो, ते तुम्हाला दिसत असेल थोडंफार. अँड त्याच्यानंतर जो तुम्हाला नाईट व्ह्यू आहे तो आहे अशा प्रकारे. सो मी तुम्हाला परत, तर आय थिंक नाईट व्ह्यू पण कडकच दिसतोय. आणि हा डे व्ह्यू. सो आहे बुर्ग इलिट्सचं कासल. तुम्हाला हे कासल कसं वाटलं मला नक्की सांगा. अशाच आपल्या जर्मनीच्या ट्रॅव्हल व्हिडिओजवरती जर तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज चॅनलला फॉलो करा. आणि आता इथून मी मारतो कल्टी, कारण की वाजते खूप गरमी, थंडी बी नाही आहे. सो जातो मी इथून आता आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय वुड से काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.